जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांसह पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदासाठी निवड प्रक्रियेला राज्य शासनाकडून डेडलाईन जारी। 20 मार्च पर्यंत राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण होणार। राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होणार बैठक। पदाधिकारी निवडीकडे राजकीय वर्तुळातील कार्यकर्त्यांच्या नजरा। खेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 8 गटांपैकी 5 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तर 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे। तर पंचायत समितीमध्ये 16 पैकी 9 जागा ठाकरे गटाला, 6 राष्ट्रवादीला आणि 1 शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात। पंचायत समितीवर ठाकरे गटाच्या निर्विवाद वर्चस्वानंतरही पक्षाची सावध भूमिका, काही सदस्य राजकीय सहलीवर। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी मांडला प्रश्न। आमदार तांबे यांनी मांडलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर। वळण घेतलेल्या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा चर्चेत। रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून या संदर्भात तांत्रिक समितीशी चर्चा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। रेल्वे प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी, मात्र राज्य सरकार नव्या मार्गासाठी आग्रही असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरातून होते अधोरेखित। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या एकत्रित बैठकीस मुख्यमंत्री मात्र अनुत्सुक। जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात उभारण्यात आलेल्या योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला बुधवारपासून सुरुवात। खेड तालुक्यात दोंदे गावातील तळ्याची ठाकरवाडी येथे जल अर्पण दिवस साजरा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ढोल ताशाच्या लेझिम पथकाने कार्यक्रमाची वाढवली शोभा। यावेळी अतिरिक्त गट विकास अधिकारी सुनील भोईर, विस्तार अधिकारी किसन मोरे, पाणी पुरवठा विभाग आणि जलजीवन मिशन योजनेच्या समन्वयक सुप्रिया शृंगारे, पंचायत समितीच्या SBM विभागाचे जगदीश घाडगे, सुजाता रहाणे, सारिका डावरे यांच्यासह सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची उपस्थिती। चाकणच्या मुख्य चौकात पैसे मागण्याच्या उद्देशाने झालेल्या वादातून तिघांनी रिक्षा चालक आणि त्याच्या भावाला धमकावत केला खुनी हल्ला। या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी 2 सख्ख्या भावांसह तिघांना ठोकल्या बेड्या। नामदेव प्रकाश नाईक वय वर्ष 24, भुजबळाळी चाकण, लोकेश विलास खंडाळे वय वर्ष 27 आणि दिप्तेश विलास खंडाळे वय वर्ष 25 दोघेही राहणार कोंढवा भैरवनाथ मंदिराजवळ चाकण यांना अटक। फिर्यादी रिक्षा चालक योगेश मधुकर मुंगडे वय वर्ष 20 आणि त्याचा भाऊ हनुमंत मुंगडे हे गंभीर जखमी। तळेगाव चौकात येवले चहाजवळ 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7च्या सुमारास घडली घटना। चाकण शहरातील खंडोबा माळ परिसरात गॅस रिफिलिंगचा भांडाफोड। उत्तर चाकण पोलिसांच्या कारवाईत रिफिलिंगचा गोरखधंदा करणारा अटकेत। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून लहान सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा उद्योग चव्हाट्यावर। गॅस या जीवनावश्यक वस्तूबाबत शासन आणि ग्राहकांची फसवणूक केली म्हणून राजू रामचंद्र राजपूत वय 30 राहणार खंडोबा मंदिरा शेजारी खंडेश्वर कॉलनी, खंडोबा माळ, चाकण याच्यावर पोलिसांची कारवाई। रब्बी हंगाम 2025-26 साठी भामा आसखेड धरणातून 21 फेब्रुवारी रोजी सोडण्यात आलेलं आवर्तन बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता करण्यात आले बंद। अवघ्या 3 दिवसात आवर्तन केलं बंद। भामा आसखेड धरण प्रशासनाची माहिती। भीमाशंकर अभयारण्य परिसरातील भोरगिरी येळवली परिसरात ग्रामस्थ आणि तरुणांनी वनसंपदा वाचवण्यासाठी टाकलं पर्यावरणभिमुख पाऊल। वनसंवर्धन आणि वन्यजीवांचं रक्षण करण्यासाठी येळवली ग्रामस्थांचा पुढाकार। जंगलाला वनवा लागू नये म्हणून गावकऱ्यांची एकजूट। वन विभागाच्या सहकार्यातून जाळपट्टे, जाळ रेषा काढण्याचे कार्य सुरू। वनसंपदेचं रक्षण करण्यासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात येळवलीकर ग्रामस्थांनी हाती घेतली वनव्यापासून वनसंपदा वाचवा मोहीम। पर्यावरणभिमुख मोहिमेचं सर्व स्तरातून होतंय कौतुक।